पवारांची राष्ट्रवादी महायुतीत असताना देखील सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष मात्र महाविकास आघाडी म्हणण्यात अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांना महायुतीचा विसर पडल्याचं दिसून येत आहे। मूळ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार गटाच्या सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता। या बैठकीनंतर माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधत असताना सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष दीपक आबा साळुंखे यांनी अजित पवार गटाची बाजू मांडत असताना महाविकास आघाडी या शब्दांनी सुरुवात केल्याने अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांना महाविकास आघाडीचा अद्याप विसर पडला नाही याचा प्रत्यय आला। राज्यात अजित पवार गटाची ताकद अधिकाधिक वाढवण्यासाठी आम्ही नेटाचे प्रयत्न करू असे बोलत असताना जिल्हाध्यक्ष दीपक आबा साळुंखे म्हणाले, राज्यामध्ये देशामध्ये आमच्या महाविकास आघाडीचे सरकार आहे। राज्यामध्ये देशामध्ये आमच्या महाविकास आघाडीचे सरकार आहे। कुठल्या पक्षाने काय बोलावं हा त्यांचा निर्णय आहे। पण मी जिल्हाध्यक्ष म्हणून मी सांगेन, जिल्हाध्यक्ष म्हणून माझं मत असं आहे की महाआघाडीचा जो वरिष्ठ पातळीवरचा निर्णय होईल तो आम्हाला बंधनकारक राहील आणि त्याप्रमाणे आम्ही काम करू। या जिल्ह्यामध्ये आम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे कार्यकर्त्यांनी आज उत्स्फूर्त प्रतिसाद दिला माझ्या मीटिंगला आणि माझ्या मीटिंगचं रूपांतर मेळाव्यात झालेलं आहे। आणि पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय राष्ट्रीय नेते दादांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्ह्यामध्ये एक नंबरचा पक्ष कसा करता येईल याचा रात्रंदिवस कार्यकर्ते मिळून आम्ही प्रयत्न करणार आहोत।